अस्तिकाच्या वेळेला माहिती आहे ना, अशा छोट्या छोट्या घटना घडल्या होत्या, पण नंतर काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलंय. नेत्रा, आत्ता आपल्या हातात आपण अलर्ट राहणे एवढंच आहे आणि आपण ते करतो आहोत. म्हटल्यास आपण केतकी काकू आणि फाल्गुनीवर स्वतः पर्सनली लक्ष ठेवूयात. पण नेत्रा प्लीज, तू अशी स्ट्रेसमध्ये नको राहूस. कारण तुला असं स्ट्रेसमध्ये बघितलं ना की आमचा कॉन्फिडन्स कमी होतो. ओके? मला एका गोष्टीची खूप भीती वाटते. काय? इंद्राणी आत्या म्हणाल्या होत्या ना की या संकेताचा विरोचकाशी काहीतरी संबंध आहे, नाहीतर मला संकेत आलाच नसता. फाल्गुनी जरा मूर्ख आहेस का ग तू? घाबरलास ना? घाबरला ना? काही घाबरलो वगैरे नाही, मी अलर्ट होतो फक्त. बोडा, हे घे कॉफी. अद्वैत बाजी येणार आहेत ना तुझ्या बरोबर? हे हो, काही माहित हो, ते येतील ऑफिसला तुमच्या बरोबर. आत्या सासूमा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. केतकी आली नाही अजून खाली? मगाशी मी पाहिलं तेव्हा झोपल्या होत्या. येतील आवरून. ठीक आहे. आता या ना, बसा ना. तुम्ही बसा, मी अद्वैत साहेबांसाठी कॉफी करते. हो. आत्या सासूमा, तुम्ही चहा घेणार की कॉफी? मी बनवते. नाही, मला काहीच नको, मी करून घेईन. असा नको करू ना, कधीतरी तो घ्या माझा हातची चहा कॉफी. काय? गुड मॉर्निंग केतकी. गुड मॉर्निंग. काकूमा, आज तर तुम्ही मस्त झोप काढली असेल ना? तो विरोचक जोकर आला आणि तुम्ही मस्त रिलॅक्स झाला. विरोचक जोकरनी पण कमाल छे, है ना? विरोचक जे बोलणार तेच घडणार. तुझा आत्मा, तुझं शरीर, तुझा मेंदू आता या विरोचकाच्या ताब्यात आहे. ताई, तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. शांत. नाही नाही,
शांत व्हा. रडू नकोस तू, शांत हो. शांत व्हा, तुम्ही रडू नका. शांत व्हा. शांत हो. शांत व्हा. काकूंनी का केलं असं? असं काय करतात? त्यांना विचारायला हवं मी. थांब. काय झालं ग फाल्गुनी? रडतेस का अशी? काय झालं? अशी का बघतेस माझ्या तोंडाकडे? काय झालं फाल्गुनी? तेजसची भांडण झालं? मी काहीच केलं नाही आता. उगाच डोक्यात राग घालून माझ्या अंगावर धावत येऊ नकोस. आणि जर अशी चिडचिड करायचीच असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव. मीही विसरून जाईन की मी तुला माझ्या पोटात लहानाचा मोठा केलाय. या बाईला सांगा एकतर आधी शांत बस म्हणून आणि इथून निघून जा. पुन्हा तोंड परत दाखवू नका, नाहीतर मी या बाईला. तेजस भाऊजी, तुम्ही फाल्गुनी ताईंना घेऊन खोलीत जा. चल. कमालच आहे. काहीच केलं नाही मी तरी रडायला लागले. बेवडे, बऱ्याच दिवसात हातात बाटली दिसली नाही का तुझ्या? म्हणजे बेवड्या माणसांच्या हातात ना बाटली असायलाच हवी, तरच गंमत आहे की नाही? हं? एक गोष्ट सांगू का तुला? हे सुंदर आयुष्य वगैरे ना ह्या सगळ्या भंपक कल्पना आहेत ग. असं काही नसतं. आयुष्याची मजा घ्यायची आपण. आता मी तुला मदत करणार आयुष्यात मजा करायला. पूर्वी कसं इथे इथे पूर्वी कसं छान आयुष्य जगायचीस की नाही, तसंच जगायचं आयुष्य. तू एक काम कर, सकाळी उठलीस ना की ब्रश करण्याआधी एक पेग मारायचा. मग ब्रेकफास्टच्या आधी एक पेग. मजा. हा? मग ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये एक पेग मारायचा. आणि मग दुपारच्या जेवणानंतर काय सुरूच व्हायचं. मग रात्र होईल. रात्री तर औषधाची मजा वेगळीच आहे, हो की नाही? मजा, एन्जॉय करायचं आयुष्य. मी ना तुझ्यासाठी तुझ्या आवडत्या दारूच्या बाटल्या मागवल्या. पण असं वातावरण हवं ना, मूड हवा, तर गंमत आहे. तू एक काम कर, खाली हॉलमध्ये फाल्गुनी आहे, जा आणि सणकन कानाखाली लगाव तिच्या. तू तिची एवढी काळजी घेतेस, ती मिराच वाटते की नाही तुझ्या डोक्यावर? शहाणपणा वाढत चाललाय तिचा. मग जा आणि अशी लगाव एक बाडीत दे तिच्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही. हे सगळं तू करतेस हे लक्षात ठेवायचं.
कळलं? तुमच्यासाठी कॉफी करू? मी घेईन करून. काकू हं? काय झालं? कुठे काय? काहीच नाही. तुम्ही फाल्गुनी ताईंना का मारलं? काही झालंय का? खरं तर ती त्याच लायकीची आहे. तिला ना उठता लात आणि बसता बुक्की घालायला हवं. खरं तर मी तिला लाथेनेच तुडवणार होते, पण नशीब फक्त कानाखालीच मारला. काकू असं का बोलताय तुम्ही? फाल्गुनी ताईंनी ते फाल्गुनी विषयी नको ना बोलूस. हल्ली ना ती स्वतःला खूप शहाणी समजायला लागली. नुसती आपली चिवचिव 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 करत असते. तिला मोकळीक दिली याचा अर्थ असा नाही ना की माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटेल. पण केलं काय एवढं फाल्गुनीने? मला नका ना प्रश्न विचारू. मला एवढंच माहितीये मी जे केलंय ते बरोबर केलंय. काकू मला माहिती आहे मी तुम्हाला हे सांगणं योग्य नाहीये, पण फाल्गुनी ताई लहान आहेत ना तुमच्यापेक्षा. तुम्ही त्यांना समजून घेतलं असतं तर. लहान वगैरे नाही अगं ती. ती ना बालिश असण्याचा आव आणते. तुम्ही एवढ्यात रुपालीला भेटला होता? रुपाली तिथेच बसली आहे ना ती. आणि मी रुपालीला का भेटू? तिचा काय संबंध? नाही म्हणजे तुम्ही असं अचानक काही कारण नसताना फाल्गुनी ताईंवर हात उगारला म्हणून प्रश्न पडलाय. प्रश्न पडलाय ना, मग आता उत्तर शोधा. सगळं कळेल हळूहळू. आणि सगळ्या गोष्टींचा संबंध या विरोचकाशी जोडायला जाऊ नका. आपल्या घरात ऑलरेडी खूप इश्यूज आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यात फाल्गुनी विसरायला लागली होती की मी तिची सासू आहे. काय ग हे बेवडे? माझ्याकडे काय रागाने बघतीस? विरोचकाकडे रागाने बघतीस तू? मी ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता जीव घेईन तुझा. केतकी काकू तुम्ही तुमच्या खोलीत जा. कळतंय का? केतकी तुम्ही तुमच्या खोलीत जा. तुझ्यामुळे होतंय सगळं. कोणी येतंय आणि विरोचकाला डोळे दाखवतंय. तू हवा भरलीयस यांच्यात. हवा काढायला वेळ लागणार नाही मला. सांग हिला, समजाव. म्हणावं नादी नाही लागायचं माझ्या. नजरेला नजर मिळवायची नाही. पुन्हा जर असं केलं ना तर डोळे काढून हातात दे.
काकू जा तुम्ही. निघ. आणि तुम्ही दोघींनी एक गोष्ट लक्षात ठेवा आता. आजपासून हे सगळं बंद. माझ्याकडे डोळे वटारून बघायचं नाही, नजरेला नजर मिळवायची नाही, उलट उत्तर द्यायचं नाही, खपवून घेतलं जाणार नाही. तसंही सगळे मरणारच आहात, लवकर मराल. विरोचकाचं राज्य आहे. आता विरोचक जे बोलणार तेच काढणार. येतंय लक्ष? चल. चल. फाल्गुनी, अजून किती वेळ रडणार आहेस? थांबव ना आता. हे बघ. हो, मला माहिती तुला हर्ट झालंय ते. हा, मला माहिती, पण आता थांबव ना रडणं. मला नाही बघवत आहे तुला असं, प्लीज. काकू बघून असं एक्सपेक्टेड नव्हतं ना, म्हणून मला जास्त वाईट वाटतंय त्याच्यात. मी समजू शकतो, मी खरंच समजू शकतो, आणि म्हणून मी बोलणार आहे जाऊन तिच्याशी. नाही, मी बोलेन काकू, म्हणजे तू नको बोलूस. बरं ठीक आहे, पण आता नाही. आता ती रागात असेल ना, तिला शांत होते जरा. तुला माहिती आहे का, हे जेव्हा घडलं ना, मी तेव्हाच जाऊन बोलणार होतो काकूशी, पण मला नेत्राने आणि इंद्राणी आत्याने अडवलं, म्हणून मी नाही बोललो. हा, पण आज संध्याकाळी मी बोलेन तिच्याशी. डोंट वरी. तेजस त्याने बारीक समजे, मीच बोलेन काकू, म्हणजे तू नको बोलूस प्लीज. अगं पण का? तेजस, मी काकूमा म्हणते त्यांना. माझ्या मम्मी सारखं आहे ती. मला पण कळायला हवं ना की माझ्याकडून काय चूक झाली. बरोबर बरोबर, कळायला हवं तुला. तू बोल तिच्याशी, पण आता रडणं थांबवशील की नाही? रडणं थांबव प्लीज. थांब, मी बघून आलो कोण. आधी विचार कोण जर नाही तर आताच दरवाजा खोलीस. रोज याच आहे ना. किती मूर्ख आहे ना मी. हा बघ, उघडायला चाललो होतो दरवाजा नाही. तू हुशार आहेस की नाही? हा, मग रडणं थांबव बघू. हा, विचारा. हो या. कोण आहे? भाऊजी, मी आणि आत्या आहोत. मित्रा. मला सांग, तुमच्यात काही झालं होतं का? म्हणजे तुझं आणि केतकीचं काही भांडण झालं होतं का? किंवा तू तिच्या मनाविरुद्ध वागली होतीस का काही? नाही, काही नाहीच केलं मी, खरंच सांगते नेत्रा. आत्यासासूबाई काही नाही केलं मी. नाही, पण मला काय म्हणायचंय, झाली असेल फाल्गुनीची एखादी चूक, तर काकू तिला ओरडू शकते, रागवू शकते, तिला तो हक्क आहे. पण हे असं वागणं तुम्हाला स्ट्रेंज नाही का वाटत आहे? पण याआधी काकू अशी कधीच वागली नव्हती. काही रिझनच नव्हतं ना मला मारायचं. असं ताई, मला नीट आठवून सांगा, नक्की काहीच झालं नव्हतं? नेत्रा, मम्मी कसं काय नाही झालं. मम्मी कसं. नेत्रा, मला असं वाटतं की आपण जाऊन काकूंशी बोलायला हवं. नाही, नको. का? अगं, आपल्याला कळायला नको का काकूने असं का केलं ते? भाऊजी, हे सगळं जसं दिसतंय तसं नाहीये. हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मला काहीच कळत नाही तू काय बोलतेस ते. काल मला एक संकेत आला होता. आणि हा
हा संकेत मला विरूच्या घरी येण्याआधी आला होता. त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचा विरोचकाशी काहीतरी संबंध आहे. बरोबर आहे तुझं. यामागे विरोचकाचाच हात आहे. मतलब काकू मग विरोचकाच्या ग्रुपमध्ये गेलं का? गबगा काही बोलत असते. हे असंच काहीतरी बोलली असेल काकू समोर, म्हणून काकूंनी काय सांगतो ते? असं का बोलतो मला? सॉरी सॉरी फाल्गुनी, सॉरी म्हटलं मी. आत्या, जे काही घडलंय त्यापेक्षा आता यापुढे जे काही घडणार आहे ते जास्त धोकादायक असेल.